त्यावेळेला कुष्ठरोग्यांप्रती इतके गैरसमज होते आणि पहिल्यांदा कुटुंबानी वाईट आई वडिलांनी त्यांना अगदी खरोखर शिव्याशापच दिली की एवढी 400-500 एकर जमीनदारी असताना तर त्याला सगळं विद्येचे डोळे काय लागले ते सगळं सोडून जगण्याचं काम सुरू केलं. आणि म्हणजे मग नंतर मग मित्रमैत्रिणी त्यावेळेला सगळ्यांनीच आमच्या लहानपणीचे आयुष्यासाठी कम्प्लीट आयसोलेशन होतं. आई वडील म्हणजे ताई आणि बाबा आणि आम्ही दोघं आणि आमच्या बरोबर सभोवताली कुष्ठरोगी 6 पासून सुरू झाले. 1951 साली 6 कुष्ठरोगी 50 एकर रिझर्व्ह फॉरेस्ट होते. खेळायला कोणी नाही सवंगडी कुष्ठरोग्यांच्याच बरोबर राहणं जंगलात फिरणं असं शाळेच्या वय झालं आमचं. जवळची शाळा कुठली म्हणजे भावांनी तसा सुद्धा विचार केला नाही की नागपूरला असतं तर कुठल्याही शाळेत ते आम्हाला टाकू शकले असते. मीडियम काय डून स्कूल पर्यंत पण सर्वसामान्यांची मुलं कुठे शिकतात म्हणून म्युन्सिपालिटीच्या शाळेत तिथे मजुरांची आणि शेतकऱ्यांची मुलं शिकायची तिथे आम्हाला त्यांनी ऍडमिट केलं. 4 किलोमीटर लांब होतं ते. मला आठवतं आमचा कुष्ठरोगी आमचा बैलगाडीचा सारथी तो चालवत आम्हाला घेऊन द्यायचा आणि शिकवायला कोण आम्हाला तर 7वी पास असणारे शिक्षक. पण त्यावेळेला त्यांनी किती निष्ठेने शिकवलं असं 7वी पास आणि 4थी पर्यंत त्यांनी शिकवलं आम्हाला. त्यावेळेला शिकून मग नंतर मेडिकल कॉलेज असा तो प्रवास